तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुजाता फिटनेस या चॅनल वरती। आज मी ग्राउंड विषयी थोडीशी माहिती सांगणार आहे। आता मागच्या वर्षी मी एक व्हिडिओ टाकला होता, पण त्याच्या खाली भरपूर जणांचे कमेंट आल्या की तुम्ही व्हिडिओ खूप उशिरा टाकला। तर तो व्हिडिओ होता ऑन सीझन वर्कआउटचा आणि ऑफ सीझन वर्कआउट। तर ऑन सीझन वर्कआउट म्हणजे काय आणि ऑफ सीझन वर्कआउट म्हणजे काय हे भरतीच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित नसतं, आणि हे माहित नसल्यामुळे विद्यार्थी वर्षानुवर्ष एकसारखाच वर्कआउट करतात आणि त्यांच्या ग्राउंडच्या मार्कांमध्ये जास्त सुधारणा घडून येत नाही। तर भरती लागल्यानंतर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा होतो, कंबर दुखणार, सीन पेन दुखणार किंवा गुडघेच दुखणार। हे कशामुळे होतं, तर ज्या वेळेला फॉर्म सुटतात, ग्राउंड जसे जवळ येतात, त्यावेळेला हे विद्यार्थी एकतर फक्त रिपिटेशन वर्कआउट किंवा दिवसातून 2-3 वेळा हिल वर्कआउट असा वन टाइम बॉडीवरती लोड देतात। त्यामुळे त्यांची बॉडी इंजरी मध्ये जाते आणि भरतीच्या ग्राउंडमध्ये त्यांचा परफॉर्मन्स एवढा चांगला येत नाही, परिणामी त्यांना कमी मार्क येतात। तर त्या सर्व भावा बहिणींसाठीच हा मी व्हिडिओ बनवलाय ऑन सीझन वर्कआउट आणि ऑफ सीझन वर्कआउट। आणि ऑफ सीझन वर्कआउट म्हणजे ज्या वेळेला भरती नाही, काय नाही, सगळं वातावरण शांत आहे, तर त्यावेळेला जो वर्कआउट असतो त्याला बोलायचं ऑफ सीझन वर्कआउट। तर ऑफ सीझन वर्कआउट मध्ये आपली बॉडी 80% प्रिपेअर होत असते ऑन सीझनच्या वर्कआउटसाठी, आणि उरलेले जे 20% काम असतं ते आपल्याला ऑन सीझन मध्ये करायचं असतं। तर ऑन सीझन वर्कआउट आणि ऑफ सीझन वर्कआउटचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी माझ्या सुजाता फिटनेस या युट्यूब चॅनल वरती अपलोड केलेला आहे। तुम्हाला वर्षभरात 6 महिन्यात जेव्हा कधी वेळ भेटेल तेव्हा त्या 7-8-10 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा। व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तुमचा फायदा होईल, तोटा कुठंच होणार नाही। धन्यवाद।